डोळ्याखालची वर्तुळ कमी करण्यासाठी किंवा डोळ्याखालच्या ज्या सुरकुत्या असतात त्या कमी करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात सोपा उपाय जो आहे तो करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरीताई या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, डोळ्याखालची वर्तुळ म्हणा किंवा सुरकुत्या ज्या आलेल्या आहेत डोळ्याच्या आजूबाजूला त्या कमी करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय जर कोणता असेल तर तो आहे खोबरे तेलाचा। खोबरे तेलामध्ये अशी एक वस्तू आपल्याला मिक्स करायची आहे ज्यामुळे तुमच्या डोळ्याखालची जी वर्तुळ आहेत, काळे सर्कल्स आहेत म्हणा किंवा सुरकुत्या आहेत, या दोन्ही सुद्धा गायब होणार आहेत। म्हणजे सगळ्यात सोपा तर उपाय आहेच आहे, वापरायला अजिबात झंझट नाहीये। शिवाय काही वापरामध्येच म्हणजे महिना ते दीड महिन्यामध्ये या ज्या सुरकुत्या आहेत म्हणा किंवा ही जी आलेली वर्तुळ आहे ती गायब होणारी आहेत। बघा, आपल्याला काय करायचंय, दररोज रात्री चेहरा स्वच्छ धुवायचा आहे। शक्यतो आता थंडी जर असेल तुमच्या भागामध्ये सुद्धा तर तुम्हाला काय करायचं आहे, चेहरा एक दिवस तुम्ही फेस वॉशने धुवा आणि एक दिवस जो आहे चेहरा जो आहे तो आपल्याला कशाने धुवायचा आहे, पिठाने धुवायचा आहे। आता इथं ज्वारीचं पीठ घ्या, बेसनचं पीठ घ्या किंवा तांदळाचं पीठ घ्या, तुम्हाला जे पण सोयीस्कर वाटतं ते पीठ घ्यायचं आहे। एक दिवसात या पिठाने चेहरा धुवायचा आहे, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये म्हणजे आपल्या स्किन मध्ये जे पण नॅचरल ऑइल आहे ते टिकून राहील। रोज रोज आपण चेहरा जर साबणाने धुतला, रोज रोज आपण चेहरा जर फेस वॉशने धुतला तर चेहऱ्यामधलं नॅचरल ऑइल कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे सुरकुत्या ज्या आहेत त्या लवकर यायला लागतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एक दिवस आपल्याला चेहरा जो आहे रात्री झोपताना शक्यतो हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। रात्री झोपताना काय करायचं, एक दिवस जर तुम्ही रात्रीच्या वेळेस फेस वॉशने चेहरा धुतला असाल तर दुसऱ्या दिवशी काय करायचंय, पिठाने धुवायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की पिठाने चेहरा क्लीन निघेल, चेहऱ्यावरचं ऑइल जे आहे ते निघेल का नाही, तर ताईंनो पिठाने म्हणजे तांदळाच्या पिठाने म्हणा किंवा ज्वारीच्या पिठाने म्हणा किंवा बेसनच्या पिठाने चेहरा एकदम क्लीन टकटकीत निघतो। तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल। तर बघा, या पिठाने आपल्याला चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही जे पण मॉइश्चरायझर लावता ते लावायचं आहे। आता डोळ्याच्या खाली काय लावायचंय बघा, आपल्याला तेल घ्यायचं आहे। रोजच्या रोज सुद्धा तुम्ही हा उपाय करून ठेवू शकता, नाही म्हणलं तर आठवड्याचा 15 दिवसासाठी सुद्धा हे तेल जे आहे ते बनवून ठेवू शकता। तर बघा, इथं साधारणतः तुम्हाला एक चमचाभर खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं कोणतं तेल घ्यायचं आहे तर कोणतंही तेल घ्यायचं नाहीये। जर तुमच्या भागामध्ये म्हणजे घाण्याचं तेल मिळत असेल, आता घाण्याचं तेल म्हणते तर बऱ्याच जणींना बऱ्याच ताईंना समजत नाही, तर घाण्याचं तेल जर मिळत असेल तर आता हे घाण्याचं तेल कोणतं, जिथं तेल बनवलं जातं, खोबऱ्यापासून तेल जिथं काढलं जातं त्याला घाणा म्हणतात आणि तिथलं जर तुम्ही तेल घेतलं तर ते प्युअर असतं, नॅचरल असतं आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त मिळणार आहे। जर अशा भागामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या भागामध्ये जर असं तेल मिळत असेल घाण्याचं तर ते घ्यावं। जर मिळत नसेल तर तुम्ही पॅराशूटची बॉटल घ्या। पॅराशूटच्या बॉटलशिवाय दुसरं कोणतेही सुवासिक तेल इथं वापरू नका ताईंनो। तर आपल्याला पॅराशूटची बॉटल घ्यायची आहे जर घाण्याचं तेल मिळालं नाही तर। एक चमचाभर तुम्हाला पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तुम्हाला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एका वेळेसाठी जर तुम्ही बनवत असाल तर एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल यामध्ये घालायची आहे। व्हिटॅमिन ई यामध्ये मिक्स करायचंच आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हे तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला आणि डोळ्या म्हणजे वर्तुळाकार लावून वर्तुळाकार बोटांनी या पद्धतीने फिरवायचं आहे। पहिलं सुरुवातीला 10-12 वेळा तुम्ही सीधं आणि त्यानंतर उलटं म्हणजेच की अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज या पद्धतीने तुम्हाला हे जे आहे ते व्यवस्थित मसाज करायचं आहे, पण जोर द्यायचा नाही, हलक्या बोटाने करायचं आहे आणि हे डेली करायचं आहे। चेहऱ्याला सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर लावा किंवा हेच जरी तेल लावलं तरी सुद्धा चालतं। यामुळे काय होतं की हळूहळू तुमचे जे पण डाग आहेत म्हणा चेहऱ्यावरती, जे पण खूप जास्त डार्क डाग आहेत ते सुद्धा रिमूव्ह व्हायला मदत होते। तुम्ही तेल लावू शकता, नाही म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावा, पण डोळ्याला मात्र लावताना हे तेल लावायचं आहे आणि यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल जी आहे ती मिक्स करायची आहे। व्हिटॅमिन ई तुमच्या म्हणजे तुम्हाला माहित नसेल याचे फायदे वगैरे तर तो सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, डिटेलमध्ये सांगितलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन। तर बघा, व्हिटॅमिन ई घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि डोळ्याच्या आजूबाजूला लावून हलक्या बोटाने मसाज करायचंय। असं हे तुम्हाला डेली करायचं आहे, दररोज करायचंय, महिना ते 2 महिन्यापर्यंत करायचं आहे। कुठल्याही महागड्या क्रीम न वापरता फक्त आणि फक्त खोबरे तेलामुळे तुमचे जे डार्क सर्कल पडलेले आहेत ते गायब होतील आणि सुरकुत्या सुद्धा कमी व्हायला मदत होते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की फॉलो करा। तुमचे डार्क सर्कल्स म्हणा किंवा
सुरकुत्या म्हणा गायब होणाऱ्या आहेत. पण नियमितपणा याला सुद्धा हवा असतो. मग अशा घरगुती उपाय जे असतात त्यामध्ये नियमितपणा खूप जास्त महत्वाचा असतो. एक दिवस केलं 8 दिवस सोडलं किंवा 8 दिवस केलं मध्ये 2-3 दिवस गॅप केला असं चालणार नाही. नियमित याला करायचंय, फॉलो करायचंय आणि त्यानंतर रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे. तर आशा करते तुम्ही नक्की ट्राय कराल आणि याच व्हिडिओच्या खाली येऊन मला कमेंट सुद्धा नक्की कराल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. माहित नाही परत भेट होईल न होईल काही सांगता येत नाही. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपली जी भेट आहे ती नेहमी होत राहील. मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत जाईल, नवीन व्हिडिओ टाकत जाईल, तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जे आहे माझ्यापर्यंत म्हणा किंवा माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं तितकंच महत्वाचं आहे. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.